ती लाईन मध्ये असणारा खेळाडू एका बाजूला सार्थक तर त्याच्या सोबतीला मात्र निकुंज राऊत मात्र आपण यावेळेला पाहू शकाल. अगदी दोन्ही मागच्या मॅच मध्ये कमाल करणारे हे बॅटर्स. आता काय घडलं जाईल, अगदी चुरशीची मॅच, कडवी लढत, कडवा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी इंटू द 8 मध्ये मात्र पोहोचण्याचा मंचाव असेल दोन्ही संघाचं. एका बाजूला जर बघायला गेलं तर वंदे मातरम परनाडी संघ वाट बघत असेल आमच्या विपक्षामध्ये कोणता संघ येईल. पहिला चेंडू, प्रचंड वेग, अगदी जर बघायला गेलं तर पॉलर थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणी खराब थ्रो चिन्मयकडून जरूर झालाय आणि रनआउटची संधी जरूर होती. कारण अंकेशला माहिती आहे अगदी दोन्ही जे खेळाडू आहेत ना अगदी युवा टॅलेंट आहेत, अगदी लाईमध्ये आहेत आणि विकेट जर पहिल्या षटकामध्ये आलं तर प्रेशर कुठे ना कुठेतरी बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल. परंतु यावेळेला क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी चुकी जरूर झाली. ज्यावेळेला थ्रो फेकला अंकेश मात्र सांगतोय की नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही आणि त्याच कारणामुळे 1 धावा अंकित केले जाईल. पहिलं षटक प्रगतीपथावर. अगदी यावेळेला आपण पाहू शकाल चांगली मॅच यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये मात्र रंगली जाईल. कसं यावेळेला निकुंजला आपण पाहू शकाल अक्रॉस द बॅट, क्षेत्ररक्षण, चेंडू खाली परतावा लागेल, स्वस्तामध्ये बाद. पहिल्या चेंडूवर गॉन. निकुंज राऊत बॅक टू डकआउट्स, येतोय विकेट, गॉन. कमॉन. मात्र चैतन्याच्या हातकंटामध्ये जाऊन विसावला आणि विकेटचं झालं या ठिकाणी पतन. आता मात्र जर बघायला गेलं तर निकुंज थोडंसा नाखुश जरूर असेल, कारण पहिलं षटक अगदी प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकामध्ये मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. अगदी ज्या रीतीचा मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला चेंडू मात्र चांगल्या रीतीने मात्र कनेक्ट झाला नाही आणि त्याच कारणामुळे सरळ त्या ठिकाणी 30 सलकरच्या आतमध्येच मात्र यावेळेला झेल घेतला गेला. अगदी सुरेख झेल चैतन्याच्या माध्यमातून मात्र यावेळेला बघायला भेटला. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये साईश 1 डाऊनच्या रूपामध्ये मात्र दाखल झालाय. एका बाजूला आपण पाहू शकाल अंकेश अगदी लयमध्ये आहे. अगदी जर बघायला गेलं तर इन्फॉर्म आहे, मधल्या काळामध्ये थोडंसं अडचणीमध्ये जरूर होता, परंतु आता ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ना आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी अगदी चांगली कामगिरी. अगदी जर बघायला गेलं तर तेवढाच ताकदीचा हा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र यावेळेला काय कमालीचा चेंडू रिलीज केला जातोय. अगदी दोन्ही फलंदाजाला प्रश्न पडला असेल की हा गोलंदाज आहे अगदी इनफॉर्म. मधल्या काळामध्ये थोडंसं जर बघायला गेलं तर दडपण होतं या गोलंदाजावर. अगदी आता जर बघायला गेलं तर ज्यावेळेला मैदानाच्या हातमध्ये उतरला जातोय कुठे ना कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी मात्र करण्याचा मंचाव असेल. मधल्या काळामध्ये नक्कीच अंकेशसाठी थोडंसं काळ जरूर अवघड होतं. अगदी जर बघायला गेलं तर संघर्ष केलं, कुठे ना कुठेतरी एक छोटासा इन्सिडन्स जरूर त्याच्या आयुष्यामध्ये घडला. थोड्या काळाकरता मात्र ब्रेक घेतला आणि जसं मात्र ब्रेक घेतला त्याच्यानंतर संयम बाळगला आणि त्याच्यानंतर पुन्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. जसं म्हटलं जातं ना वाघ जखमी होतो, मात्र त्यानंतर जर बघायला गेलं तर संयम बाळगतो आणि पुन्हा मात्र तीच दहशत, तोच दरारा मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला अंकेश, यावेळेला काय सुरेख फटका त्या ठिकाणी सार्थकच्या माध्यमातून लगावला जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाकडून झालंय थोडीशी चुकी. अगदी वेगाने चेंडू आला. 3 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. आता 1 धावा संघासाठी कुठे ना कुठेतरी रोखले जरूर जाते. अगदी जर बघायला गेलं तर सार्थकच्या बॅटमधून अगदी सुरेख फटका, कारण सार्थक म्हणतोय मी मैदानाच्या आतमध्ये आहे ना धाबा पडणार, यामध्ये नो डाऊट्स. गोलंदाज कोणीही समोर येऊ द्या, हरकत नाहीये. माझ्याकडे देखील ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. मी देखील चौकार षटकार लगावू शकतो. 4 चेंडूंचा खेळ जरूर झालाय. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. यावेळेला फक्त पुश केलं, जसं म्हटलं जातंय फक्त पुश करा आणि खुश व्हा, तशा रीतीचा मात्र यावेळेला फटका सजवला जातोय साईशच्या माध्यमातून.
5 चेंडूंचा खेळ जरूर झालाय. स्कोर कार्डचा विचार केला तर 6 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येणारा चेंडू असेल तो म्हणजेच 1 पहिल्या षटकातलं. समोर जर बघायला गेलं अगदी चुटसीची मॅच. एका बाजूला अंकेश तर दुसऱ्या बाजूला आता आपण पाहू शकाल अर्थातच सार्थक. यावेळेला मात्र बॅटीची लिडिंग एज जरूर लागली जाते. एक धाव अंकित केली जाईल. एका धावावरच मात्र समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पहिलं संपते. षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 7. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चाकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. रावली संघाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. टायमर ऑन आहे ह्याच्याकडे मात्र लक्ष असू द्या. हे देखील विनंती असेल. गोलंदाज कोण येईल मात्र दुसऱ्या षटक हाताळण्याकरता अक्षयला मात्र या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जाते. दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजी ट्रॅकवर. एका बाजूला आपण पाहू शकाल सार्थक मात्र चांगल्या रीतीचं काम. यस या ठिकाणी निनादची घरत देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसन्मानाने हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि या ठिकाणी मात्र दुसरं षटक गोलंदाजी करता मात्र अक्षय सज्ज झालाय. एका बाजूला जर बघायला गेलं तर सार्थक ऑन स्ट्राईक आहे. आता जर बघायला गेलं नॉन स्ट्राईक एंडला साईश आहे. चला मी तर म्हणेल सरावली संघ थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. आपलं फील्ड प्लॅन लवकर सजवून घ्या. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग भन्नाट. यावेळेला चेंडू रिलीज केला जातोय अक्षयच्या माध्यमातून. ज्यावेळेला जर पाहिलं ना तर अगदी छोट्या पावलांचा रडम आणि चेंडू मात्र अगदी वेगावर स्वार. आता एका बाजूला सार्थक आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागेल ह्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला फटका अगदी सुरेख कव्हर रिझल्ट मध्ये सजवला जातोय. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला 11. कमॉन डिझे. सार्थक मात्र यावेळेला इम्प्रेस करतोय. यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून काय कमाल करतोय. जसं म्हटलं संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्ष करता मात्र यावेळेला चौकारामध्ये मात्र कन्वर्ट केलं या चेंडूला. 11 आता स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला बॅटीची एज कुठे ना कुठेतरी एक धावा त्या ठिकाणी लेझी मात्र रन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र अगदी चाणक्याने मात्र या ठिकाणी थ्रो मात्र नॉन स्ट्राईक एंडला जरूर फेकला होता. जर डायरेक्ट हिट जर झाला असता तर कुठे ना कुठेतरी रनआउटची संधी जरूर झाली असती. आता 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला फटका सुरेख आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. फील्ड करेल तत्पूर्वी एकच धावा मात्र अंकित केली जाईल. अगदी इकॉनॉमिकल षटक चौकाराला. त्याच्यानंतर जर बघायला गेलं ना पुढचा चेंडू काय सुरेखरित्या मात्र हाताळले जातात अक्षयच्या माध्यमातून. कमाल करतोय हा गोलंदाज. अगदी ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना त्याच रीतीचे मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले जाते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला सार्थकच्या माध्यमातून परंतु बॅट आणि बॉल मधला मात्र चांगला असा संपर्क झाला नाहीये. आता 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंच्या अखेरीस स्कोर कार्ड जर तपासून पाहिले तर 14 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही येणारा चेंडू असेल तो म्हणजेच 1 दुसऱ्या षटकातला गोलंदाज अगदी अक्षय. यावेळेला आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले जात आहेत. आता मात्र फटका अगदी सुरेख आहे. कव्हर रिझन मध्ये मात्र खेळून काढला जातोय. 1 धावा दुसरी धावा देखील पूर्ण केले जात आहेत. अगदी सुरेख फटका. धावफलक 2 ने पुढे जाईल. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 16. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन.
या ठिकाणी अगदी बॅलन्सिंग संघ. एका बाजूला जर बघायला गेलं तर साई एकता बिरवाडी. निकुंज अगदी स्वस्तामध्ये बाद झाला परंतु हरकत नाहीये. धाबा म्हणतील माझ्या बॅटमधून यामध्ये नो डाऊट्स. आणि त्याच्या सोबतीला अर्थातच साईश मात्र कमाल करतोय. अगदी ज्या रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार करणं गरजेचं आहे ना, त्याच रीतीचा खेळ मात्र यावेळेला दोन्ही खेळाडूंकडून अगदी पार्टनरशिप चांगल्या रीतीने मात्र बिल्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आता षटक हाताळण्याकरता तिसऱ्या षटकामध्ये आपण देखील पाहू शकाल अंकेशला पुन्हा मात्र इंट्रोड्यूस केलं जातं. अगदी इन्फॉर्म आहे हा गोलंदाज. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, आपल्या संघासाठी महत्त्व कामगिरी बजावणारा हा खेळाडू आहे. आणि यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये देखील मात्र पुन्हा आपण पाहू शकाल रिवाज टेम क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चुकी करणार नाही, परतावा लागेल सातकला. बॅक टू डगआउट्स, गॉन. येतो विकेट. आतमध्ये दाखल झालाय. अगदी सार्थक मात्र चांगली कामगिरी केलंय आपल्या संघासाठी. तब्बल जर बघायला गेलं तर 16 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका बाजूला साईश मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये शांत जरूर आहे. आणि ज्यावेळेला मात्र कीर्तेश घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, कुठे ना कुठेतरी आशा आकांक्षा असतील की धावा बनतील यामध्ये नो डाऊट्स. कारण तेवढ्या ताकदीचा बॅटर आहे हा. आणि त्याच्या विरुद्ध मात्र यावेळेला आपण पाहू शकाल अंकेश मात्र ज्याने पहिला चेंडू फुलर लेन्सचा मात्र यावेळेला हाताळला. स्विचचा फटका जरूर त्या ठिकाणी सार्थकने सजवला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होता. मात्र त्या ठिकाणी पाहिलं नाही की काय, आणि अगदी चेंडू हवेवर मात्र त्या ठिकाणी फ्लाय जरूर झाला आणि सरळ मात्र क्षेत्ररक्षणाच्या हातकंटामध्ये चेंडू जाऊन विसावला. यावेळेला पॉइंट रिझनमध्ये चेंडू कट केला जातोय. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला आपण अक्षयच्या माध्यमातून पाहू शकाल. जेवढा ताकदीचा फटका होता ना, त्याला मात्र स्टॉप करण्यामध्ये यावेळेला सक्सेसफुल ठरले जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर काय कमालीचा चेंडू रिलीज केला जातोय. अर्थातच अंकेश आहेत, चांगल्या रीतीचं चेंडू मात्र यावेळेला वारंवार रिलीज केला जातोय. 2 चेंडूचा खेळ झाले, 17 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये जरूर जात आहेत, परंतु या ठिकाणी मात्र एक धावा अंकित केली जाईल 2200 रुपयामध्ये. 18 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. फटका मात्र मोठा हिटच्या जरूर शोधामध्ये आहेत, कारण त्यांना माहिती आहे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता धावा वणवाव्या लागतील, जेणेकरून ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर जातील त्यांच्याकडे काहीतरी करण्यासारखं असावं. असं फायटिंग स्कोर परत आपल्या संघाला मात्र पोहोचवणं गरजेचं आहे. यावेळेला स्विच हिट, काय सुरेख देखना स्ट्रोक. जसं मी म्हटलं सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय. अर्थातच कीर्तेश गरजच्या बॅटमधून येतोय दर्जेदार षटकार.
भावेश पवार यो लेफ्टी ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी 24 स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत 5 चेंडूंचा खेळ झालाय अर्थातच 5 चेंडूच्या अखेरीस 24 स्कोर कार्ड वर 3 गडी अगदी तंबूच्या आश्रयाला परतल्या जात आहेत अगदी लयमध्ये होता मी तर म्हणेल चौकार षटकार मारण्याची जी क्षमता आहे ना ती अवघल आहे परंतु घाई केली काही करणं गरजेचं नव्हतं कारण महत्त्वाचे गडी देखील एका बाजूला आपण पाहू शकाल निकुंज त्याच्यानंतर सार्थक देखील मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जातोय आणि त्याच्याच पाठोपाठ यावेळेला कीर्तेश खरात देखील मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जातोय नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ऋषी करत यांना मात्र या ठिकाणी संधी दिली जाते आता मात्र ऋषीला संधी आहे कमाल करावा लागेल या बॅटर्सला समोर जर बघायला गेलं तर अंकेश मात्र कमाल करतोय यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जातोय अगदी जर बघायला गेलं तर षटक क्रमांक 3 संपते आणि तिसऱ्या षटकांचा नंतर धावांचा विचार जर केला ना तर 25 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आता येणारे षटक असतील तुमच्याकडे 3 म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 18 चेंडू बाकी किती धावा जमवल्या जातील तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये कमॉन डीजे पंडारी शेती पडके बिगलवाला बिन जोडे छकडेवाला पंडारी शेती पडके बिगलवाला बिन जोडे छकडेवाला ठेंगडेचे आता एका बाजूला साईश अजूनही शांत आहे आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल ऋषीला अगदी जसं मी म्हटलं पहिलेच रोमांचक मॅच जरूर आहे या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होणार या मॅचमध्ये यामध्ये नो डाऊट्स अर्थातच चौथं षटक हाताळण्याकरता पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज केला जातोय अक्षय यांना आपण पाहू शकाल चौथ्या षटकामध्ये यावेळेला पहिला चेंडू सुरेख प्रॉपर ब्लॉकल उत्तर नाहीये ऋषीकडे बॅक टू डगआउट्स कॉन कमॉन डीजे टँगडीचे अक्षय घरात मात्र यावेळेला अगदी लाईव्ह मध्ये काय कमालीचा चेंडू रिलीज केला अगदी अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू यावेळेला रिलीज केला आणि ऋषी यांचे मात्र यावेळेला आपण पाहू शकाल त्रिफळाचीत बॅट फिरवण्याची संधी देखील दिली नाही त्यापेक्षा जास्त वेगाने मात्र चेंडू सरळ मात्र स्टंपांवर जाऊन आदळला आणि त्रिफळाचीत मात्र यावेळेला तंबूच्या आश्रयाला परत असताना थोडेसे नाखुश जरूर असेल यावेळेला संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमधून मात्र संघाला मात्र जो खेळाडू मात्र बाहेर काढेल ना तो खरा खेळाडू आता एका बाजूला जर बघायला गेलं तर साईश आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर दीपू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालाय आता अक्षय खरं त्यांचं कॉन्फिडन्स लेवल हाय झालं असेल असं म्हणायला देखील हरकत नाही यावेळेला बॅक टू बॅक त्याच पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला जातोय अगदी डोक्यांवर हात थोडक्यामध्ये वाचली की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे अगदी नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकाल काय कमालीचा चेंडू रिलीज केला जातोय सुरेख मात्र भन्नाट वेग आहे अगदी छोटा पावलांचा रडाप आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल अगदी थोड्या करता वाचले आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 4 स्कोर कार्डचा विचार केला तर 26 स्कोर कार्ड लागले जात आहेत आणि गडी जर बघायला गेलं तर 4 गडी बाद यावेळेला सॉफ्ट हँडने रनआउटची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे अगदी चांगल्या रीतीचा मात्र या ठिकाणी खेळ विनोदजी साहेबांच्या हस्ते मात्र बिरवाडी संघाने कोणी जर मात्र यस मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी साकार केला जातोय 27 स्कोर कार्डवर लागले जात आहेत यावेळेला विकेटचं पतन
यावेळेला आपण पाहू शकाल त्रिफळाची दीपू देखील परतला जातोय तंबूच्या आसरेला. बॅक टू बॅक विकेटच येत आहेत. अगदी जर बघायला गेलं तर जसं म्हटलं जातं ना, समुद्रामध्ये डुबती हुई नैया कोण किनारे पे लाएगा, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आता जर बघायला गेलं तर साई एकता बिरवाडी संघाचं अगदी बोट ही थोडीशी समुद्रामध्ये डुबायला आलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण समोर जर बघायला गेलं तर अक्षय सारखा गोलंदाज अगदी गोलंदाजी ट्रॅकवर हावी झालाय. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी मात्र देत नाहीये. पहिल्या चेंडूवर देखील विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर एक, तिसऱ्या चेंडूवर एक आणि चौथ्या चेंडूवर मात्र विकेट. फलंदाज फक्त मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि परत आहेत. जी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, ती मात्र होत नाहीये. परंतु सरावली गावाचं मी कौतुक करेल. अगदी गोलंदाज यावेळेला वेगावर स्वार आहे. भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र यावेळेला चेंडू रिलीज केला जात आहेत. अगदी फलंदाजाला शांत ठेवलं या गोलंदाजाने. ज्या गोलंदाजाला ओळखलं जाते अर्थातच अक्षय घरत यावेळेला कमाल करतोय. 4 चेंडूमागे तब्बल 2 गडी बाद आणि 2 धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. आता स्कोरकार्डचा जर विचार केला तर 27 स्कोरकार्डवर लागले जात आहेत आणि तब्बल 5 गडी अगदी तंबूच्या आसरेला परतले जात आहेत. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण रोहनला पाहू शकाल. यावेळेला मात्र पायावरच चेंडू येऊन आदळला. रनआउटच्या रूपाने संधी होती, संधी चुकली जाते. अगदी जर बघायला गेलं तर रोहन या ठिकाणी रोहन ठाकूर आहेत. हा देखील मोठा बॅटर जरूर आहे. ह्याच्याकडे आता आशा आकांक्षा असतील. एका बाजूला आपण पाहू शकाल साईश ठाकूर देखील आहे, अजूनही शांत जरूर आहे. यावेळेला आपण पाहू शकाल रनआउटची संधी, अगदी डोक्यावर हात दिला, हातामध्ये चेंडूच आला नाही, नाहीतर रोहन ठाकूरला देखील परतावं लागलं असतं. आता साईश आहे, अजूनही शांत जरूर आहे हा खेळाडू. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला जातोय. संयमी खेळी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. यावेळेला फटका मात्र सजवण्याचा पॉईंट रिझनमध्ये प्रयत्न जरूर होता. एक धावा अंकित केली जाईल. 4 षटक संपतात. 4 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 29 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. 29 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अर्थातच चेंडूंचा खेळ बघितला तर 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि 24 चेंडू मागे किती धावा खर्च केल्यात तर अर्थातच 29 आणि तब्बल जर बघायला गेलं तर 5 गडी अगदी तंबूच्या आसरेला परतले जात आहेत. गोलंदाजाने मात्र कमाल केलंय. पहिलं षटक जर बघायला गेलं तर अंकेश आणि त्याच्या पाऊलावर मात्र पाऊल ठेवताना अक्षय घरतला आपण पाहिलं. 4 षटक अगदी सुरेखरित्या हाताळले जात आहेत. चला स्पीडअप करा, ही देखील विनंती असेल. आता कुठे ना कुठेतरी आशा मात्र कोणावर असतील तो बॅटर अर्थातच रोहन ठाकूर याच्यावर असतील, कारण तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. आणि एका बाजूला साईश ठाकूर देखील आहे, अपकमिंग यंगस्टर जरूर आहे. आता परत संयमी खेळी त्याने साकार केलंय. 8 धावा बनवतोय आपल्या संघासाठी. आता कुठे ना कुठेतरी चांगलं मात्र खेळ दाखवावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश घरतला आपण पाहू शकाल. काय कमालीचा चेंडू. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. आणि जर बघायला गेलं ना तर अचूक टप्पा आणि भेदक मारा. यावेळेला स्विंग अँड मिस येतोय, हा देखील डॉट. आता जर बघायला गेला तर दडपण आहे, प्रेशर आहे या फलंदाजावर आणि त्या फलंदाजाच्या प्रेशरमध्ये मात्र जो रिलॅक्स करून देईल अशा रीतीची मात्र खेळी साकार करावी लागेल. परंतु यावेळेला सलग 2 डॉट. यावेळेला देखील येतोय 3रा डॉट, येतोय विकेट. बॅटीची एज जरूर लागली जाते. गडी बाद. साईज देखील तंबूच्या आसरेला परतावं लागेल. कमॉन डीजे.
छाया ग माऊली सुखाची छाया ग हो सुखाची छाया ग माऊली सुखाची छाया ग आम्हा शिरावरी हाय ग माऊली शिरावरी हाय चैतन्य चला मॅच ऑन करा. सरावली संघ आपला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. षटक क्रमांक 5 संपल्यानंतर 32 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता कुठे ना कुठेतरी जर बघायला गेल्यानंतर या षटकामध्ये 10-12 धावा जर आल्या ना तर अगदी फायटिंग स्कोर म्हणायला देखील हरकत नाही. 40+ धावा जर झाल्या ना तर अगदी मॅचमध्ये रंगतदार राहील अगदी. कारण साई एकता बिरवाडी संघाकडे देखील तेवढेच ताकदीचे गोलंदाज जरूर आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. आता समोर जर बघायला गेलं तर श्रेयस आहे, कमाल करावा लागेल या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. आतिश राऊत या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिलाच चेंडू मात्र पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय वाईट. अगदी जर बघायला गेलं तर आखूड पद्धतीचा चेंडू मात्र यावेळेला रिलीज केला. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न जरूर असेल आणि त्याच कारणामुळे या ठिकाणी वाईट एसटीला मात्र या वेळेला मात्र सोडून गेला. पंचाच्या माध्यमातून देखील दर्शवला जातोय की वॉर्निंग दिली जाते, अर्थातच एक्स्ट्रा बाउन्स करता. यावेळेला फटका मात्र पॉइंट रेझनमध्ये सजवला जातोय. एक धावा अंकित केली जाईल, स्ट्राईक रोटेट केली जाते. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 5 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील. 34 स्कोर कार्ड लागले जात आहेत. अर्थातच आशा आकांक्षा असतील रोहन ठाकूरवर. काय सुरेख खेळ साकार केला जातोय. गोलंदाजाने इम्प्रेस केलंय अर्थातच सरावली संघाच्या. यावेळेला देखील पंच आमच्याकडे वळतायत, सांगितलं जातंय की हा देखील अतिरिक्त धावफलक इकडे पुढे जाईल. 35 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. आता कुठे ना कुठेतरी लाईन लेन मेंटेन करावी लागेल या गोलंदाजाला. सातत्याने जर बघायला गेलं तर वाईट पहिला चेंडू देखील आणि त्यानंतर एक आणि आता देखील वाईट. यावेळेला फटका सुरेख आहे. डाऊन द ग्राउंड फटका खेळवला जातोय. त्या ठिकाणी एक धावा अंकित केली जाईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला जातोय, परंतु रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल श्रेयसला. बॅक टू गॉन. कमॉन डिसे. यस 36-37 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. शेवटची जोडी मैदानात धावसंख्या झालेली आहे ती मात्र 37 धावा. अरे हो ना रे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झालेली आहे 37. जीवा उर्फ सम आणि आत्ताचा हा फटका मारण्याच्या नादात मात्र झेलबाद झालेला आहे आणि सर्व गडी बाद ऑल आउट झालेले आहेत. धावसंख्या मात्र राहील 37 आणि 38 धावसंख्येचं टार्गेट राहणार आहे ते सरावली संघासमोर. माफक आव्हान आहे, मात्र क्रिकेट आहे, शेवटपर्यंत काही भागीत करू शकत नाही.
फक्त 38 धावा. अडतीस धावसंख्येचं आव्हान घेऊन उतरलेला तो सरावलीचा संघ. दीपेश आणि दिव्यांशू सलामीचे फलंदाज, तर गोलंदाज असेल तो डावखुरा गोलंदाज राहुल. आणि पहिला चेंडू काही अचूक चेंडू, चेंडूचा वेग जास्त आहे आणि कट करण्याच्या नादामध्ये चुकतोय तो दीपेश, थेट जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू, तर चांगली सुरुवात मात्र आहे ते भिरवाडी संघाकडून, कारण 38 धावसंख्येचं आव्हान आहे. तर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असणार आहे ते भिरवाडी संघ. या दरम्यानचा चेंडू थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, चेंडू अडवेल, फेकेल. एक धाव मात्र निश्चित. दीपेश आपलं खातं बोलतोय, संघाचं खातं बोलतोय. धावसंख्या होते ती 1 धाव.
बिरवाडी संघाला मात्र जर विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणे गरजेचं. सरावली संघ मात्र 38 धावसंख्या पाहायचा चेस करतोय का. या दरम्यान उंच उडलेला झेल होण्याचा प्रयत्न, धावचित होण्याचा सुद्धा धोका. मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. एक धाव मात्र निश्चित मिळेल. धावसंख्या 2 वर पोहोचते. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या होते ती 2 धावा. दीपेश सरावली संघासाठी नक्कीच एक महत्त्वाचा फलंदाज असणार आहे, कारण एक अनुभवी फलंदाज आहे. आपल्या अनुभवपणाला लावलं होतं. गोलंदाजी करताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. आत्ता मात्र फलंदाजी करतोय. आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट एक धाव मात्र नक्कीच मिळेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र होते ती राहुल याच्याकडून. आतापर्यंत फेकलेल्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. अशाच प्रकारची गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे बिरवाडी संघाला जर या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल. गोलंदाजांना जखडून ठेवणं महत्त्वाचं असते आणि यात पुन्हा एक उत्कृष्ट असा चेंडू हळूच थोडासा स्विंग होतोय. दिव्यांशू मात्र येथे चुकतोय आणि थेट जातोय तो यष्टीरक्षक कीर्तेश, एक अनुभवी मोठा असा फलंदाज. ज्याने टेनिस क्रिकेट मध्ये मोठं नाव मिळवलेलं असा फलंदाज आहे कीर्तेश. आणि आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा धावचित होण्याचा धोका. धाव मात्र 1 मिळणार. धावसंख्या पोचणार आहे ती 3 धावीवरती. 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 4 धावा. 38 धावसंख्येचं आव्हान आहे. मात्र आत्ता मात्र 34 धावांची गरज आहे उर्वरित 5 षटकामध्ये, म्हणजे 30 चेंडू आणि 34 धावा. पालघर जिल्ह्यामधील एक नामांकित स्पर्धा म्हणून गणली जाते ते फायर चषक. आणि या स्पर्धे मात्र अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाची धडपड चालू असते आणि तीच धडपड आपल्याला दिसते ती बिरवाडी आणि सरावली संघामध्ये. कारण फायर चषक नाईट क्रिकेट स्पर्धा हे 33वे वर्ष आहे आणि येथे नाव कोरलं म्हणजे इतिहासामध्ये नाव कोरलं असं होते. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये विजय संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. पाहायचं आहे यावर्षी मात्र कुठला संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजयावर, अंतिम ट्रॉफीवरती आपलं नाव कोरतोय. कारण या अगोदर मात्र 6 संघ सुपर 8मध्ये पोहोचलेले आहेत. आजचा 7वा संघ या सुपर 8मध्ये पोहोचेल. त्यामध्ये आहेत ते बिरवाडी, सरावली आणि परनाई संघ. जीवा येतोय एक नवीन गोलंदाज. पहिला निर्धाव चेंडू. थोड्याच अवधीमध्ये मोठा नाव कमावलेला असा गोलंदाज आहे तो जीवा, ज्यांनी परनाई येथे झालेल्या पालघर क्रिकेट टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन मिळवलं होतं आणि एक बक्षीस मिळवलं होतं महत्त्वाचं असं. तो जीवा जो आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर भल्या फलंदाजाला मात्र नाचवत असतो. आता मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू, धावचित होण्याचा धोका आणि पाहायचा आहे फलंदाज बाद होतोय का, पंचांचा काय इशारा येतोय. मला वाटते चेंडू यष्टीला काही लागत नाही आणि तटस्थ असे पंच फलंदाज नाबाद घोषित करतायत. एकदा मात्र मिळेल. जीवा यांची प्रशंसा नक्कीच झालीच पाहिजे, कारण की कमी अवधीमध्ये ह्या गोलंदाजाने मोठं नाव केलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये. थोड्याच दिवसात आपल्याला KPLचा महासंग्राम येथे अनुभवायला मिळणार आहे. त्यामध्ये जीवा नक्कीच आपल्या गोलंदाजीवर आपल्या संघाला मोठी मदत करू शकतात. पाहायचं आहे आता मात्र जीवाची गरज आहे आपल्या संघाला, बिरवाडी संघाला. तर जीवा कशा प्रकारची गोलंदाजी करतात. मात्र त्यांच्यासमोर दीपेश सारखा एक मोठा फलंदाज आहे जो आपल्या संघाला कधी विजय संपादन करू देऊ शकतो. मात्र आताचा हा फटका फसलेला आहे दीपेश याचा.
उंच मारण्याच्या प्रयत्नात हवेत जातोय आणि जीवा स्वतः झेल गोतोय, तर दीपेश सारखा एक मोठा फलंदाज बाद होतोय आणि आपल्या तंबूमध्ये परततोय. तर सरावली संघासाठी मात्र मोठा धक्का मिळतोय सरावलीला, कारण दीपेश एक अनुभवी फलंदाज आहे. आपल्या संघाची नौका नक्कीच पार केली असती, मात्र आता मात्र जीवा एक अनुभवी असा गोलंदाज दीपेशचा विकेट घेऊन आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये अजून शाबूत ठेवतोय आणि कमबॅक करून देतोय. तर दीपेश बाद होतोय. दीपेश यांची जागा घेण्यासाठी जाईल नवीन फलंदाज चैतन्य. सरावली संघाचं मात्र नक्कीच कौतुक केलं जाईल. नवीन फलंदाजाला ते संधी देत आहेत आणि ते सुद्धा चांगली कामगिरी करतायत. तर एक नवा संघ उभारतोय सरावलीचा संघ आणि चांगली कामगिरी करताना दिसतोय. उमरोईच्या या मोठ्या एका स्पर्धेमध्ये मागची स्पर्धा झालेली काल, त्यामध्ये सुद्धा त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. उत्कृष्ट असा खेळ केला होता, मोठमोठे संघांना गारद केला होता. पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये फायर चषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय. पाहायचं आहे सुपर 8मध्ये प्रवेश करतोय का सरावलीचा संघ, कारण उभारते खेळाडू आहेत, नौखे खेळाडू आहेत, त्यांच्यासोबत अनुभवी असे खेळाडू सुद्धा आहेत दीपेश. आणि प्रेक्षकांची सुद्धा मोठी साथ मिळते ती सरावली संघाला. तर पाहायचं आहे जीवा आत्ता मात्र उंच उडालेला फटका पाहायचा आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय का, मात्र नो मॅन्स लँडच्या क्षेत्रात पडतोय आणि थेट फेकी होतोय. एक धाव मात्र नक्की मिळेल. धावसंख्या मात्र 1ने वाढणार आहे. धावसंख्या पोहोचणार आहे ती 6 धावेवरती. दुसरं षटक चालू असताना एक गडी बाद, महत्वाचा गडी बाद झालेला दीपेश. रविवारी मात्र आपल्याला अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. तर रविवारी क्वार्टर, सेमी आणि फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळते. थेट 5 वाजता लाईव्ह प्रक्षेपण चालू होणार. 5 वाजता सामने चालू होणार. आत्ताचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या नादामध्ये पूर्णपणे चुकतोय दिव्यांशू आणि थेट जातोय तो यष्टीरक्षक कीर्तेश यांच्या हातामध्ये. कीर्तेश यांना माहीत आहे कमी धावसंख्या असली तरी कशा प्रकारे सामना करायचा आणि त्याच प्रकारे ते 6 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजा जीवाला सुद्धा कानमंत्र देत आहेत, कारण असे मोठमोठे सामने मात्र कीर्तेश यांनी सुद्धा खेळलेले आहेत. कमी धावसंख्येमध्ये विजय संपादन केलेला आहे. बिरवाडी संघाचं नाव सुद्धा मोठं केलेलं आहे. आता मात्र पुढे निघतोय, सरसावतोय आणि थेट फटका जातोय तो थेट क्षेत्ररक्षकात सार्थकच्या हातामध्ये. गडी बाद होतोय. पुन्हा एकदा एक मोठा गडी बाद दिव्यांशू बाद होतोय आणि दुसरा धक्का मिळतोय. 6 धावसंख्येवर दुसरं षटक चालू असताना कमबॅक करून देतोय जीवा. आपल्या संघाला नेहमीच हीच अपेक्षा असते बिरवाडी संघाला जीवाकडून आणि तीच अपेक्षा पूर्ण करतोय. नवीन डावखुरा फलंदाज जाईल हास्य. एक उभरता सितारा आहे, मोठमोठ्या खेळी केलेल्या आहेत. पाहायचं आहे ह्या सामन्या महत्त्वाचा सामना आहे. ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. मात्र बिरवाडी संघ आता थोडासा हावी होताना दिसतोय, कारण महत्त्वाचे 2 गडी बाद केलेले आहेत. धावसंख्या मात्र झालेली आहे फक्त 6 धावा. जीवा यांनी मात्र ह्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. जी कामगिरी करण्यासाठी जीवा यांना पाचारण केलं होतं कीर्तेश यांनी, ती जीवा यांनी मात्र पूर्ण केलेली आहे. म्हणजे कर्णधाराचा जो विश्वास होता आपल्यावर तो सार्थ ठरवलेला आहे. आता मात्र फलंदाज येईल कीर्तेश. आपलं वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन अजूनही फक्त 32 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 32 धावा म्हणजे सामना जर पाहिला तर समतोल आहे. 50% सरावली संघ आणि 50% बिरवाडी संघ. कारण आपण आतापर्यंतचे सामने झालेले आहेत, लो स्कोरिंगचे सामने सुद्धा जिंकलेले आहेत. तर 60-70 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत या टुर्नामेंटमध्ये.
कीर्तेश एक अनुभवी असा यष्टपैलू खेळाडू जो आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतोय. कृपया घाई करायची आहे. टायमर मात्र आपला चालू आहे. ह्या 5 षटक आपल्याला त्या वेळेमध्ये पूर्ण करायचे आहेत. तर पाहायचा कीर्तेश आत्ताचा चेंडू हळूच ढकलून काढतोय. चैतन्य पॉईंटच्या दिशेने जातोय. तेथे क्षेत्ररक्षक येईल, थेट फेकी करेल. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या मात्र 1 ने वाढणार आहे. धावसंख्या होती ती 7 धावा. अजूनही 31 धावाची गरज आहे. उर्वरित चेंडू असणार आहेत ते म्हणजे 23 चेंडू आणि 31 धावा. सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी चाललेला हा थरार. यानंतर मात्र अजून एक सामना आपल्याला खेळावा लागणार आहे सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. तो म्हणजे वंदे मातरम परनाई संघासमोर. सरावली ग्रामपंचायतीचे सदस्य आतेजी घरात हे मात्र उपस्थित आहेत. त्यांना नक्कीच आम्ही विनंती करतील या आपण मंचावरती. आपलं स्वागत आहे. हास्य यांच्या बॅटमधून निघालेली 1 धाव. आतापर्यंतच्या खेपेल सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल हास्य यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. तर सरावलीची अपेक्षा नक्कीच असणार की हास्य यांच्याकडून जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा एक उभरती जोडी आहे चैतन्य आणि हास्य. तर समोर एक मोठा अष्टपैलू खेळाडू कीर्तेश. आता मात्र पुन्हा एकदा हाऊस ढकलून काढतोय आणि थोडीशी चुकी होते. मात्र कीर्तेशकडून थेट फेकी झाली असती तर नक्कीच धावचित होऊ शकला असता. हास्य थोडेसे नाराज असणार कीर्तेश आणि त्यांचे सहकारी, कारण हास्यसारखा फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र 1 धाव मिळणार. धावसंख्या होते ती 9 धावा. तिसरं षटक चालू असताना कुणबी समाजाच्या सामन्यामध्ये आपण नेहमी ह्या दोन्ही संघांना एकमेकांसमोर भिडताना पाहतोय. मात्र आता फायर्स चषकमध्ये दोन्ही संघ भिडत आहेत. पाहायचा कीर्तेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि उंच उडतोय. पाहायचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल होतोय का? मात्र सेफ शॉट पद्धतीचा फटका. थेट फेकी येते. धावचीत होण्याचा धोका. मात्र तेथे थोडीशी चुकी होते ती क्षेत्ररक्षकाकडून. निश्चित फलंदाज बाद होऊ शकला असता धावचीच्या रूपाने. हास्य मात्र थोडीशी चुकी होती ती क्षेत्ररक्षकाकडून. बिरवाडीचा संघ मात्र नक्कीच नाराज असणार, कारण 38 धावसंख्या माफक धावसंख्या आहे. ह्या धावसंख्या जर आपल्याला रोखायची असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं करणे गरजेचं आहे. अशा प्रकारचे फलंदाज बाद करणे गरजेचं आहे. मात्र एक मोठा जीवदान मिळतोय तो हास्याला. धावसंख्या मात्र इथे वाढणार आहे. 2 ने धावसंख्या पोहोचणार आहे ती 11 धावेवरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि सरावली संघाचा की प्लेयर म्हटलं जाईल तो अंकेश. अंकेश अजूनही आपल्या पॅव्हलियन मध्ये आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही 27 धावांची गरज आहे. आता पुन्हा एक चांगला फटका. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का? पाहायचा आहे. पुन्हा एकदा धावचीचा धोका आणि फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या मात्र एकच धावसंख्या होणार आहे ती 12. ह्या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 फक्त धावा दिलेल्या आहेत. ते कीर्तेश यांनी ज्या प्रकारची गोलंदाजीची गरज होती बिरवाडी संघाला, त्याच प्रकारची गोलंदाजी बिरवाडी संघाकडून होताना दिसते आपल्याला इथे. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या होते ती फक्त 12 धावा. अजूनही 26 धावांची गरज आणि चेंडू असणार आहे ते 19 चेंडू आणि 26 धावा. यानंतर मात्र जिवा यांच्या गोलंदाजीवर पूर्ण मदार असणार आहे बिरवाडी संघाची, तर सरावली संघाची मदार असणार आहे ती जोडी.
जी मैदानामध्ये असणार आहे आणि त्यानंतर असणार आहे तो एक मोठा फलंदाज म्हणजे अंकेश. टायमर मात्र आपला चालू आहे, कृपया घाई करायची आहे. कीर्तेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल तो चैतन्य. आता मात्र स्विच आउट पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे चुकतोय तो चैतन्य. मला वाटते अगोदरच जाणलं होतं कीर्तेश यांनी स्विच हिट पद्धतीचा खेळतोय चैतन्य फटका आणि यॉर्कर लाईनचा चेंडू फलंदाज बाद होतोय. आता मात्र की प्लेयर जातोय तो अंकेश आणि ह्या सामन्याची पूर्ण मदार असणार आहे ती ह्या फलंदाजावरती, कारण महत्त्वाचा फलंदाज आहे आणि फॉर्ममध्ये असलेला असा फलंदाज आहे अंकेश. तर आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचा असेल तर अंकेश यांच्यावर मात्र मोठी मदार असणार आहे. मात्र त्यांच्यासमोर गोलंदाज असणार. नक्कीच बिरवाडीचा संघातला जीवा येतोय की पाहायचं आहे. तिसरं षटक मात्र संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचणार आहे ती फक्त 12 धावा. मनोज घरात सरावली संघातील सिनियर खेळाडू यायचं आहे, आपलं मंचावर स्वागत असेल. मनोज घरात, मनोज भाऊ राऊत सॉरी, आमचे साथी सरावली संघातील एक जुने जाणते खेळाडू. यानंतर मात्र समालोचनासाठी आमंत्रित करेल आमचे सहकारी मित्र स्वास्तिक पाटील. यस धन्यवाद कल्पेश भाऊ. अगदी मॅच रोमांचक स्थितीमध्ये 18 मध्ये 26 ची गरज आहे. 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 षटक आपण पाहिले. अर्थातच पहिल्या षटकामध्ये अर्थातच राहुल, त्याच्यानंतर जीवा आणि तिसऱ्या षटकामध्ये कीर्तेश घरत यांना. आता चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा सज्ज केला जातोय अर्थातच राहुलला. आता सलामीचे बॅटर्स जर बघायला गेला मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहू शकाल अंकेश नॉन स्ट्राईक एंडला जरूर आहे आणि स्ट्राईक एंडला मात्र हास्य अगदी डावखुरा फलंदाज युवा टॅलेंट अपकमिंग यंगस्टर्स आहे. त्याच्या समोर जर बघायला गेलं तर राहुल सारखा अगदी ताकदीचा गोलंदाज यावेळेला आपण पाहू शकाल. 12 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी छोट्या धावा मात्र यावेळेला स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेला त्रिफळाचीत दांडी 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 गुल हास्य बॅक टू डग आउट्स येते विकेट्स गॉन. जसं बिरवाडी संघाने मात्र टार्गेट सेट करून दिलंय ना त्या रीतीचं मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार केला जातोय. अगदी धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 38चं टार्गेट सेट करून दिलंय आणि आता स्कोर कार्डवर जर बघायला गेलं ना तर 12 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि चौथं षटक प्रगतीपथावर आहे. राहुलने मात्र या ठिकाणी इम्प्रेस केलंय. पहिलं षटक मात्र ज्या रीतीचं हाताळलं अगदी संघाला मात्र सुरुवात करून दिली, चांगलं स्टार्ट दिलं आणि त्याच कारणामुळे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जल्लोष होतंय साई एकता बिरवाडी संघाचं. काय कमाल करतायत. अगदी मी जसं पहिलं म्हटलं होतं फलंदाजी चांगली झाली नाही हरकत नाही, परंतु या संघाकडे अगदी गोलंदाजी धारदार आहे. आता जर बघायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंडला अंकेश आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर अंकेश सारखा खेळाडू आहे, याला देखील विसरून चालणार नाही. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये चिन्मय मात्र दाखल झालाय. आता चौथं षटक प्रगतीपथावर आहे. विनंती असेल बिरवाडी संघ थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या, मॅचला थोडंसं स्पीडअप करा ही देखील विनंती असेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला पहिला चेंडूवर सक्सेसफुल अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू आणि हास्यासारखा मोठा गडी मात्र तंबूच्या अस्त्राला मात्र परतला. आता कॉन्फिडन्स लेवल बिल्ड झाला असेल. अर्थातच गोलंदाज आपण पाहू शकाल राहुल यांचं. कसं यावेळेला फटका क्रॅकिंग स्ट्रोक त्या ठिकाणी लॉंग ऑन रिजन मध्ये जरूर सजवलाय. 1 धावा अंकित केली जाईल. 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. आता जर बघायला गेलं ना तर संघ दोन्ही बॅलन्सिंग आहे. मी पहिलेच म्हटलं होतं ही रोमांचक मॅच आहे, अगदी चुरशीची मॅच. आता 16 मध्ये 25 बनवायचे आहेत. 13 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता मोठ्या धावा देखील नाही आहेत, परंतु गोलंदाज
गोलंदाज सांगतायत की ह्या 38च्या धावा आहेत ना, या बनवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष तुमचे प्रामाणिक असतील तर मात्र यश नक्की भेटणार, यामध्ये नो डाऊट्स. परंतु आता जर बघायला गेलं ना तर गोलंदाजी ट्रॅकवर अगदी हावी झालेत. आता फलंदाजाचा जर विचार केला तर 4 गडी अगदी तंबूच्या असलेला परतले जात आहेत. आता अंकेश ऑन स्ट्राईक. यावेळेला पल्लू स्कूप मात्र यावेळेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धावा अंकित केले जाईल, 1 पेक्षा जास्त काय भेटणार नाही. आता जर बघायला गेला तर स्टंपांच्या मागून ज्याने अगदी भूमिका पार पाडलंय अर्थातच कीर्तेश घरत. हा मात्र सुरेख जर बघायला गेला तर कॅप्टनशिप यात्रा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 38च बनवलेत, कित्येक मॅच खेळत त्याला माहिती आहे ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच असतात ना त्या कशा रीतीने मात्र खेळणं गरजेचं आहे आणि त्यातून मात्र जिंकणं कसं गरजेचं असेल हे देखील या खेळाडूला माहिती आहे आणि तोच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार केला जातोय. यावेळेला फटका पॉइंट रेझरमध्ये त्या ठिकाणी सजवला जातोय. सुरेख फील्ड देखील केली जाते परंतु 1 धाव रोखू शकत नाही. आता धावफलक अगदी एक ने मात्र पुढे जात आहेत. आता चेंडूंचा विचार केला तर 4, स्कोरकार्डचा विचार केला तर 15. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 14, धावा बनवायच्या त्या म्हणजे 23. अगदी रोमांचक स्थितीमध्ये. आता आशा आकांक्षा फक्त एकाच खेळाडूवर असतील, अर्थातच तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आता अंकेश मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र चांगली कामगिरी जरूर केली या गोलंदाजाने. आता फलंदाजीची कामगिरी मात्र आलंय आपल्या खांद्यावर. आता आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला बॅटीची एज त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. फील्ड अगदी सुरेख आणि त्या ठिकाणी जीवा घरत मात्र चान्स घेतला. त्याला माहिती आहे 1 धावा जास्त गेली हरकत नाही, परंतु हा जर विकेट भेटला तर मॅच आपल्या हा अपक्षामध्ये आणि त्याच कारणामुळे मात्र ही संधी जरूर घेतली जीवा घरत यांनी. अर्थातच 5 चेंडूंचा खेळ झालाय, 13 मध्ये 23 बनवायचे आहेत. यस, लास्ट आणि उर्वरित शेवटचं चेंडू असेल. 15 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अंकेश ऑन स्ट्राईक. यावेळेला अगदी डाऊन द ग्राउंड खेळून काढला का जातोय. हा चेंडूला मात्र 1 धावा अंकित केली जाईल, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. षटक क्रमांक 4 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 16. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 12, धावा बनवायचे आहेत म्हणजे 22. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे हा देखील प्रश्नचिन्ह आहे. अगदी 38 असं वाटलं एकतर्फी मॅच ही होईल का काय, परंतु कीर्तेश घरत मात्र ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे. साई एकता बिरवाडी म्हणतात की 38 आहेत हरकत नाही आहे, परंतु शेवटच्या चेंडू परत मॅच जाणार यामध्ये नो डाऊट्स. कोण जिंकणार कोण हरणार ह्याची मात्र उत्सुकता मात्र प्रत्येक प्रेक्षकांना प्रत्येक खेळाडूला जरूर आहे. जास्त करून जर मी म्हणेल या ठिकाणी वंदे मातरम परनाळी संघाला याची उत्सुकता जास्त असेल की आमच्या विपक्षामध्ये मात्र कोणता संघ येईल. आणि जर बघायला गेलं तर यावेळेला 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाज कोण येईल गोलंदाजी ट्रॅकवर. 22 धावांची गरज आहे आणि आला यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज केला जातोय. अर्थातच गोलंदाज कोण असेल, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बिरवाडी संघ 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज केला जातोय. अर्थातच जीवा घरत अगदी फिरतीचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो, बोटांमधली जादू दाखवणारा असा हा गोलंदाज. अगदी ज्याने कित्येक फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलंय. ती क्षमता आहे, ती ताकद आहे, आता मात्र झोकावी लागेल. आता 12 चेंडू 22ची गरज आहे. समोर जर बघायला गेलं तर अंकेश ह्याला देखील विसरून चालणार नाही. हा देखील तेवढ्याच ताकदीचा बॅटर जरूर आहे. आता काय घडलं जाईल या 5व्या षटकात. यावेळेला अगदी जर बघायला गेलं ना तर चेंडूला स्मॅश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता, परंतु चेंडू पडला आणि जरळ बघता बघता स्टंपांच्या लगत मात्र हा चेंडू निघून गेला.
कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर अपेक्षित नव्हता अशा रीतीचा मात्र चेंडू यावेळेला पडला. आता 11 मध्ये 22ची गरज. या ठिकाणी संघर्ष आहे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील येईल डॉट. पंच सांगतायत की यावेळेला खराब चेंडू जरूर आहे. वाईट अतिरिक्त धावफलक 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जर चेक करून पाहिलं तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता 11 मध्ये 21ची जरूर गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र काय घडलं जाईल ह्याची मात्र उत्सुकता जरूर आहे. यावेळेला बॅटीची एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही. चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल चौकारा करता. हा आलाय यावेळेला नशिबाचा चौकार सरावली संघाच्या बाजूने. अर्थातच जर बघायला गेलं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जरूर करायला लागत होतं अंकेशला. परंतु यावेळेला जर बघायला गेलं तर बॅटीची एज जरूर लागली. त्या ठिकाणी सार्थक तैनात होता. अगदी जवळून मात्र चेंडू निघून गेला. आता 4 रीतीचं मात्र क्षेत्ररक्षण सजवलं होतं ना त्याच्या विरोधामध्ये हा चौकार जरूर गेला. शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी सार्थक होता. अगदी जवळून मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला 4 धावा करता. आता 21 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येणारे चेंडू असतील अर्थातच 10 धावा बनवायच्या त्या म्हणजे 17. चला स्पीडअप करा. बिरवाडी संघ विनंती असेल. यावेळेला देखील येतोय डॉट. आता मात्र कमाल करतोय जीवा करत. म्हणतोय की चौकाराला हरकत नाही. माझ्याकडे कमबॅक करण्याची शिस्ती क्षमता आहे. अगदी जर बघा यस कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे अव्वल आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. जीवा खरात अगदी जर बघायला गेलं तर बिरवाडी गावचा वंडर बॉय अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेख कामगिरी करून दिली जाते. आता 9 मध्ये 17ची गरज आहे. 21 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. मी पहिलेच म्हटलं होतं एक फायटिंग स्कोअर परत मात्र जरूर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असेल. आणि त्या धाबा मात्र जर बघायला गेला तर यावेळेला देखील काय कमाल करतोय या ठिकाणी जल्लोष करतोय अर्थातच जीवा खरात. आता 8 मध्ये 17ची गरज. समीकरण होतं कुठे आणि आणून ठेवलंय कुठे या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टी अगदी जीवाच्या प्रेमामध्ये पडले की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. ज्या वेळेला चेंडू रिलीज करतोय ना त्यावेळेला फक्त आणि फक्त डॉट. त्याच्यापेक्षा जास्त काही भेटत नाही. कारण अंकेश सारख्या खेळाडूला अजूनही मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडतायत. अर्थातच जीवा घरात काय कमाल करतोय. चौकार आला त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सलग 2 डॉट. आता 8 मध्ये 17ची गरज. 21 स्कोर कार्डवर जरूर लागले जात आहेत. रिव्हर्स अटेम्प स्विच इट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. फील्ड करेल तत्पूर्वी एक पेक्षा जास्त काही भेटणार नाहीये. आता 22 अगदी रोमांचक मॅच. आता 7 मध्ये 16ची गरज. उर्वरित आणि अंतिम चेंडू अर्थातच 5व्या षटकातला. आणि नक्कीच कीर्तेश खरात यांच्या माध्यमातून कानमंत्र दिला जाईल का हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल. कारण जर बघायला गेलं तर 38च बनवायच्या होत्या. आता जकडून ठेवलंय या गोलंदाजाने अगदी सक्सेसफुली. जी रणनीती आखलंय ना त्याचा मात्र पाठलाग अगदी सुरेख केलाय या गोलंदाजाने. आता काय कमाल करतायत. अगदी एका बाजूला जर बघायला गेलं तर जीवा घरातने इम्प्रेस केलंय. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी जी कामगिरी बजावणे गरजेचं आहे ना ती कामगिरी मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना. आता 7 मध्ये 16ची गरज आहे. बॅटर्स आपण पाहू शकाल चिन्मय यावेळेला दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला चेंडू. अगदी जर बघायला गेला तर रनआउटची संधी जरूर होती. त्या ठिकाणी चुकी जरूर झालंय. आता जर बघायला गेला तर रनआउटची संधी होती. हिट जर लागला असतं तर अंकेशला परतावा लागलं असतं. धावफलक 2 ने पुढे जाईल. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 6 धावा बनवायच्या त्या म्हणजेच 14. आता धडधड वाढलंय प्रत्येक खेळाडूची प्रत्येक प्रेक्षकांची. ही मॅच कोण जिंकलं जाईल हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. अगदी रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू शकाल. एका बाजूला साई एकता बिरवाडी तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स सरावली आपण संघ पाहू शकाल. अगदीच जर बघायला गेलं तर स्कोरकार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 24. 5 षटक मात्र हाताळून झालेत. स्कोरकार्ड 24 वरच थांबलंय. आता 6 मध्ये 14ची गरज. कोण येईल शेवटचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर 6वं षटक हाताळण्याकरता निकुंजला इंट्रोड्यूस केलं जाते. 6वं षटक हाताळण्याकरता 6 चेंडूंचा खेळ बाकी. 14 धावांची गरज आहे.
अजूनही जर बघायला गेलं तर चला बिरवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण मात्र लगेच सजवून घ्या ही देखील विनंती असेल. पुढील मॅच करता मात्र या ठिकाणी रेडी असतील. अर्थातच वंदे मातरम प्रणाली संघ कोणता संघ जिंकेल त्यांच्या मनामध्ये देखील धडधड आहे. दोन्ही संघ अगदी बॅलन्स आहेत. चुरशीची मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जात आहे. मी पहिलेच म्हटलं होतं दोन्ही बॅलन्सिंग संघ आहेत. एक कडवी झुंज आहे, एक कडवी लढत आणि कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेला 6 मध्ये 14ची गरज निकुंज राऊत ला मात्र या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जाते. चला स्पीडअप असू द्या मित्रांनो ही विनंती असेल. लगेच मॅच ऑन करा. 6 चेंडू धावांची गरज आहे ती म्हणजेच 14. फलंदाज कोण असेल स्ट्राईक एंडवर? अर्थातच अंकेश आणि नॉन स्ट्राईक एंडला चिन्मय. आता प्रेशर दोन्ही बाजूला इक्वल आहे. मॅच अगदी जर बघायला गेला तर कोण जिंकेल हा मात्र शेवटच्या चेंडूवरच मात्र कळलं जाईल. यावेळेला फटका मात्र सुरेख सजवलाय. इंटू द गॅप मध्ये आहे पण काय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अगदी जर बघायला गेलं ना तर यावेळेला जीवाने इम्प्रेस केलंय. त्या ठिकाणी संघर्ष केला. त्या ठिकाणी बघा त्या खेळाडूला लागलंय का, दुखापत झालंय का? यस व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी असतील तर लगेच जा. साईश आहे त्या ठिकाणी. यस त्या ठिकाणी ऑल राईट आहे का पहिलं एकदा चेक करा नंतर मात्र मॅच ऑन करा. कारण क्रिकेटपेक्षा मी या ठिकाणी म्हणेल की आपलं प्राण आणि आपली बॉडी खूप महत्त्वाची आहे आणि आपण फिट असणं खूप गरजेचं आहे. अगदी जर बघायला गेलं तर यावेळेला जो खेळाडू होता ना अगदी झोकून दिला आणि त्या ठिकाणी भिंत देखील होती त्याचा देखील मात्र त्या ठिकाणी विचार केला नाही. चेंडू अडला पाहिजे हाच फक्त मनामध्ये कुठे ना कुठेतरी मंचाव असेल आणि अगदी जर बघायला गेलं तर चेंडू यस या ठिकाणी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकाल. जो चेंडू मात्र अगदी बाउंड्री लेवलच्या लगत मात्र फील्ड केला. सुरेख अगदी सुरेख त्या ठिकाणी धडपड दोन्ही खेळाडूमध्ये झाली. नक्कीच या दोन्ही खेळाडूंनी इम्प्रेस केलंय. अगदी चेंडू टप्पा पडला खूप उसळी जरूर घेतली परंतु जास्त उसळी त्यापेक्षा मात्र त्या ठिकाणी खेळाडूने घेतली असं मी नक्कीच म्हणेल. आता 5 चेंडू असतील धाबा बनवायचे ते म्हणजे 12. एका बाजूला निकुंज अगदी प्रेशर भरी मॅच दोन्ही बाजूला दोन्ही तुल्यबाण संघ आणि एका बाजूला अंकेश हा देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज जरूर आहे. सुरेख चेंडू काय कमालीचा चेंडू अगदी सरप्राईज करून गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल समोर बॅटीच्या समोर मात्र चेंडूला वळवण्याची जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे या गोलंदाजाकडे. अगदी यावेळेला येतोय देखील डॉट. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी धाबा बनवायचे आहेत ते म्हणजे 12. यावेळेला जर बघायला गेलं कव्हर रिजन मध्ये फटका सजवलाय. एक धाबा अंकित केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यास दुसरी धाबा देखील मात्र पूर्ण केली जाते. धावफलक 2 पुढे जाईल. आता येणारे चेंडू 3 धावा बनवायचे आहेत ते म्हणजे 10. स्कोर कार्ड तपासून पाहिला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. काय मॅच रंगली जाते. अगदी ही मॅच शेवटचे चेंडू परत जाणार हे यामध्ये नो डाऊट्स. कारण समोर जर बघायला गेलं तर अंकेश सारखा धडाडीचा फलंदाज जरूर आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. चौकार षटकार कधीही लगावू शकतो परंतु निकुंज सांगतोय माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त क्षमता आहे. माझ्याकडे डॉट करण्याची जी क्षमता आहे ती अव्वल आहे. यावेळेला देखील आलाय डॉट. भन्नाट वेग प्रचंड. आता 2 मध्ये 10ची गरज. जसं मी उल्लेख केला
त्या रीतीचा मात्र चेंडू रिलीज केला. काय कमालीचा चेंडू, शरीरापासून दूर मात्र फेकला गेला या चेंडूला. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल काय कमालीचा चेंडू रिलीज केला. शरीरापासून दूर ठेवला आणि त्याच कारणामुळे आलाय डॉट. आता 2 मध्ये 10ची गरज. यावेळेला बॅट आणि बॉल मधला संपर्कच झाला नाही. हा देखील येईल 1च. आता 1 आणि धावांची गरज असेल ती म्हणजेच 9. अगदी छोटं समीकरण आणि अवघड करून टाकलं अर्थातच फ्रेंड्स सरावली संघाला. छोटं कधी कधी जसं म्हटलं छोटं ज्यावेळेला धावा असतात त्या देखील कधी कधी महागड्या ठरतात आणि आता देखील तसंच काही मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहू शकाल. 1 मध्ये 9ची गरज. यावेळेला विजयी संपन्न केला जातोय अर्थातच साई एकता बिरवाडी संघ. काय मॅच रंगली, अगदी जर बघायला गेलं तर रोमांचभरी मॅच. 38च आव्हान होतं आणि ते धावा देखील मात्र या ठिकाणी डिपेंड्स केल्या जात आहेत. कमाल